चला तर आज झटपट तयार होणारा चायनीज पास्ता बनवूया। मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर। चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। इथं मी घेतलेला आहे 1 कप पास्ता। आता याला आपल्याला घ्यायचं आहे उकडून। तर इथं मी पाणी घेतलेले आहे 2 ते 2.5 कप। यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ आणि त्याचबरोबर 2 चमचे खायचं तेल। तर यामुळे आपला जो पास्ता आहे तो चिपचिपा होणार नाही। आणि याला ठेवायचा आहे गॅसवर अगदी 3-4 मिनिटासाठी। पाणी उकळले की यामध्ये आपण पास्ता ॲड करणार आहोत। तर इथं हा छानपैकी उकळलेला आहे पाणी। तर हे पास्ता जो आहे ते याच्यामध्ये ॲड करूयात। तर अगदी 4 ते 5 मिनिटात हा पास्ता उकळून होतो। तर हा इथं उकळलेला आहे, पाहूयात कितपत उकळला आहे ते। तर अशा प्रकारे कट होत आहे। 90% आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे आणि बाकीचा आपल्याला नंतर शिजवून घ्यायचा आहे सॉसेसमध्ये। तर याला गाळून घेऊयात एका चाळणीमध्ये आणि यावर टाकायचं आहे लगेच थंड पाणी, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबेल। आणि हा ठेवूयात बाजूला आणि यातलं पाणी आपल्याला थोडंसं बाजूला काढून घ्यायचं आहे। अगदी छोटीशी एक पळी हे पाणी बाजूला ठेवूयात आणि नंतर आपल्याला याला पास्तामध्ये वापरायचं आहे। तर कढईमध्ये ठेवलेलं आहे 3 ते 4 चमचे तेल। गरम झाले की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे। त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही ॲड करायचा आहे आणि याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। याचा कच्चेपणा जाईपर्यंत, खूप जास्त ब्राऊन किंवा खूप जास्त आपल्याला याला परतून नाही घ्यायचं। तर याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटात हा कांदा परतून होतो। त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे एक छोटी कट केलेली मिरची आणि त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो। यालाही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत। खूप जास्त आपल्याला याला परतायचं नाही आहे। तर 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। तर मी इथं रेड चिली फ्लेक्स टाकणार आहे थोडंसं आणि ऑर्गॅनो आहे। याने फ्लेवर खूप छान येतो आपल्या पास्त्याला। आणि इथे 2 चम्मच केचप आहे। टोमॅटो सॉस पण तुम्ही इथे ॲड करू शकता। आणि नंतर टाकायचं आहे सोया सॉस। तर इथं 2 चम्मच सोया सॉस ॲड करणार आहे। खूप जास्त ॲड करू नका, नाहीतर चव खूप जास्त वेगळी येईल। आणि अगदी 1 चमचा इथे मी शेजवान सॉस टाकलेला आहे, ज्याने आपला पास्ता जो आहे तो स्पायसी बनेल। आणि आता इथे टाकायचा आहे पास्ता मसाला, जो पण तुमच्याजवळ अवेलेबल असेल तो तुम्ही इथं ॲड करू शकता। तर 1 ते 1.5 चमचा इथं मी हा पास्ता मसाला ॲड करणार आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपण जे पाणी बाजूला काढलं होतं ते ॲड करायचं आहे। पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये जे पाणी आपण पास्त्याचं बाजूला काढलं होतं ते ॲड केलेलं आहे। थोडंसं मिक्स करून याला आपल्याला या सॉसमध्ये पास्ता ॲड करून घ्यायचा आहे। छान मिक्स करायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनटं छान लो गॅसवर परतून घ्यायचं आहे। आणि तयार आहे आपला चायनीज पास्ता। तर याला सर्व करून घेऊयात। तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला जर हा पास्ता आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद।